नमस्कार श्रोते हो. अंतरंग मनाचे या मानसिक आरोग्यविषयक संवाद मालिकेत ताणतणाव किंवा स्ट्रेस या विषयावर डॉक्टर अमोल देशमुख यांच्याशी आपण मागील भागापासून संवाद साधत आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, मागच्या भागात या स्वगताचा ताण तयार होण्याशी सरळ संबंध असतो असं तुम्ही श्रोत्यांना सांगितलं. तर हे स्वगत नियंत्रित कसं करायचं याबद्दल श्रोत्यांना सांगा ना. तुम्ही जसं म्हणलं की नियंत्रित कसा करावा, कसं नियमित कसं करावा, तर स्वगताला नियमित करणं खूप गरजेचं आहे. जसं मी ते उदाहरण सांगितलं ॲक्सिडेंटचं, घटनेला अर्थ नसतो, तुम्ही घटनेला जसा अर्थ देता तसं तुमचं स्वगत असतं. बरोबर. मग त्या 4 ग्रुपचं वेगळं होतं. अच्छा. मग आता हे जे स्वगत आहे हे आपल्याला नियमित करण्यासाठी काही शॉर्ट कीज आहेत, बरं. किल्ले आहेत. 5 किल्ल्या मी थोडक्यात सांगणार आहे अच्छा. की 5 किल्ल्या ह्या स्वगताला नियंत्रित करणाऱ्या आहेत. बरं. पहिली किल्ली ही आहे की तुमच्या स्वगताला तुम्ही प्रश्न विचारला हवा की माझ्या नियंत्रणा घटकात काय आहे आणि नियंत्रणाच्या बाहेर काय आहे. अच्छा. म्हणजे एखादी घटना जर आपल्यासोबत घडते तर त्या बाबतीत माझ्या हातात काय गोष्टी आहेत आणि माझ्या हाताबाहेर काय गोष्टी आहेत. बरोबर. आपण जर ह्युमन बिईंगचा विचार केला, माणसाचा, मनुष्याचा विचार केला, तर आपले विचार, आपले भावना, आपला प्रतिसाद आणि आपलं ध्येय हे एवढंच आपल्या नियंत्रणात असतं खरं तर. हो. दुसऱ्यांचे विचार, दुसऱ्यांच्या भावना, दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया किंवा दुसऱ्यांचं ध्येय किंवा कधी कधी परिस्थिती सुद्धा आपल्या हातात नसते. म्हणून पहिले तर आपण हे बघायला पाहिजे आपल्या स्वगतात की आपल्या नियंत्रणात कुठले घटक आहे. बरं. आणि त्या नियंत्रित असलेल्या घटकांवर आपण काम केलं पाहिजे. आपण बरेच वेळा काय करतो, नियंत्रणाबाहेरच्या घटकांवर पहिले काम करतो आणि नियंत्रणाच्या घटकांना ठोकर मारतो किंवा बाजूला सोडतो. बरोबर. तर पहिले त्याच्यावर काम करायला पाहिजे. नाही जमत असेल तर कागद पेन्सिल घेऊन आपण ते लिहायला पाहिजे की नियंत्रणात कुठले घटक आहे, मला ज्या समस्या वाटते त्याच्याबद्दल, अच्छा. हे मला स्वगतात तपासून पाहावं लागेल. बरं. दुसरं की मला पर्यायांची निवड करावी लागेल की मला ज्या गोष्टीबद्दल प्रॉब्लेम वाटतोय, मग तो भूतकाळातला असो, आजचा असो, पुढचा असो, ते सोडवण्यासाठी कुठले कुठले पर्याय माझ्याकडे उपलब्ध आहे. समजा मला मुंबईला जायचं आहे, हा माझ्याकडे एखाद्याला ती समस्या असू शकते. मग ते तिथे जाण्यासाठी आणि काम किती अर्जंट आहे हे बघता माझ्याकडे कुठले कुठले पर्याय आहे मुंबईला जाण्याचे. मग मी पायी चालण्यापासून विमानापर्यंत जाऊ शकतो. मला कुठला निवडायचा हे पर्यायांचा निवड मला करावी लागेल आणि त्याप्रमाणे माझा प्रॉब्लेम सोडवण्याच्या दिशेने मला जावं लागेल. म्हणजेच माझं ध्येय असेल प्रॉब्लेम सोडवणे. बरोबर. तिसरी किल्ली आहे की समस्या निवारण करायची आहे खरंच मला की दोष देत बसायचं आहे. म्हणजे माझ्या स्वगतामध्ये मला विचारावं लागेल की खरंच माझ्या समोर आहे जी समस्या, म्हणजे भूतकाळातली आहे, आजची आहे किंवा उद्या येणारी आहे, ही सोडवायसाठी प्रयत्न करायचे आहेत की फक्त दोष देत बसायचे की ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, हा असं केला त्यामुळे झालं, ते वडिलांनी मला मदत केली नाही लहानपणी म्हणून मदत झालं, मी चांगली शाळा नव्हती, अच्छा. माझी म्हणून मदत नाही केली, कारण बॉस चांगला नाही म्हणून मी प्रगती करू शकत नाही, ही दोष देत बसायचे. बरोबर आहे. मग हे ठाम माझ्या स्वगताला मला सांगितलं पाहिजे की मला समस्या सोडवायची. तर मग पहिल्या 2 किल्ल्या मी वापरेल. अच्छा. की नियंत्रणाच्या आत कुठले घटक आहेत आणि पर्याय कुठले आहेत. बरं. चौथी किल्ली आहे की मला नावं ठेवणं थांबायचे. म्हणजे आजकाल आपल्या प्रत्येकाला सवय की नावं ठेवायची. मग हा मूर्ख, हा बावळट, हा लेटकमर, हा भित्रा, हा घाबरडा, हा संशयी, असे नावं आपण प्रत्येकाला रोजच्या दैनंदिन जीवनात संवादामध्ये देत असतो. खरं. जोपर्यंत हे नावं ठेवणं एकमेकांना आपण थांबवत नाही तोपर्यंत तणाव आपल्या मनातला स्वतःचा कमी होणार नाही. अच्छा. म्हणजे लोकांनी नाव ठेवलं आपल्याला तू भित्रा आहे, तर आपण खरंच समजतो की मी भित्रा आहे आणि मग त्या भित्र्यासारखाच मी वागतोय, आहे की नाही. मग मला जाणून घ्यायचं आहे की मी कधी कधी मी त्या क्षणी घाबरतो, पण याचा अर्थ मी भित्रा माणूस आहे असं होत नाही. बरोबर आहे. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की नावं ठेवणं आपल्याला थांबायला पाहिजे इतरांना, आणि आपण कधी कधी स्वतःला पण नावं ठेवतो की मी असाच आहे, मी तसाच आहे, हे पण आपल्याला थांबवणं पाहिजे. आपण कृतीबद्दल बोलायला पाहिजे, व्यक्तीला नाही बोलायला पाहिजे. की आज मुलांनी माझ्या खोडरबर चोरून आणलं कोणाचं तरी, तर तू चोर आहे असं न म्हणण्यापेक्षा, बेटा तू हे जे काम केलं ना आज, हे थोडंसं चुकीचं वाटतंय मला, तुला जर वाटलं खोडरबर हवं तर मला मागायचं. म्हणजे तू चोर आहे म्हणजे तो पूर्ण व्यक्तीला मी नाव ठेवलंय, पण मी त्याच्या कृतीबद्दल बोललोय आणि कृती कशी बरोबर कशी करता येईल हे पण त्याला मार्ग दाखवला आहे. तर अशा पद्धतीने जर केलं तर बऱ्याच अंशी ताण कमी होतो, आपलाच सुद्धा कमी होतो आणि संवादही चांगला होतो, नाते टिकून राहतात. खरंय. 5वी महत्वाची किल्ली आहे की मागणी की अपेक्षा. अच्छा. जसं मी पूर्वी बोलले की 3 प्रकारच्या अपेक्षा असतात, स्वतःकडून, इतरांकडून आणि सिस्टीमकडून. बरोबर. जेव्हा ह्या अपेक्षांच्या रूपांतर मागणीत होतं तेव्हा ताण तयार होतो. मग तो रेड सिग्नल कुठला, तो रेड सिग्नल कुठला की मी माझं मागणीत रूपांतर झालंय, तर माझ्या भावनाच सांगतात. अच्छा. माझ्या भावना जर अनहेल्दी असतील की हानिकारक असतील की मला राग येतोय, चीड निर्माण होते किंवा उदास झालोय किंवा खूप चिंता वाटायला लागली, समजायचं की माझी कुठेतरी मागणी चालू आहे मनामध्ये
आणि मग मला परत पहिल्या 4 किल्ल्या वापराव्या लागतील. अच्छा. तर हे 5 किल्ले सर्वात महत्वाचे आहेत. बरोबर आहे की आपल्याला जर नियमन करायचं आहे स्वगतावर, बरोबर आहे. त्याच्या पुढे काही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की परिस्थितीबद्दलचे जे आपले गैरसमज असतात ते पण महत्वाचे आहे. कधी कधी घरात भांडण होतं आणि त्या भांडणामध्ये आपण विचार करतो की नाही मी घर सोडून जातो, आणि काही लोक खरंच घर सोडून जातात, हो. नाही की नाही, 2-2 दिवस घरी येत नाहीत. बरोबर. जेव्हा आपण आपल्या मनाला म्हणतो की आय कांट स्टँड इट, म्हणजे मी हे सहनच करू शकत नाही, त्यावेळेस पुढची माझी काय कृती असते तर मी टोकाच्या भूमिका घेतो. म्हणून अशा वेळेस मी काय म्हणायला पाहिजे, परिस्थिती अवघड आहे पण मी हे सहन करू शकतो. जेव्हा मी स्वतःला हे म्हणतो की परिस्थिती अवघड आहे पण मी सहन करू शकतो, त्यावेळेस मी 5 किल्ला वापरतो. अच्छा. नियंत्रणातील घटक कुठले आहेत, पर्यायांची निवड काय, नावं ठेवणं थांबवायचं आहे, समस्या निवारण करायची आहे किंवा अपेक्षा ठेवायची आहे, मागणी रूपांतर थांबवायचं आहे, बरोबर. तर मी असं करू शकतो. म्हणून आय कांट स्टँड इटच्या ऐवजी, म्हणजे मी सहन करू शकतच नाही च्या ऐवजी परिस्थिती अवघड आहे, डिफिकल्ट आहे पण मी तरी सहन करू शकतो. ठीक आहे, कारण की माझं उद्दिष्ट नातं टिकवणं आहे किंवा पुढे जाणं आहे किंवा जे काय तुमचं उद्दिष्ट त्यावेळेला असेल त्यावेळेस. तसंच स्वतःचा व इतरांचाही आपण स्वीकार करणं जास्त गरजेचं आहे. जसं माझ्यामध्ये काही चांगले गुण आहेत आणि माझ्यात काही वाईटही गुण आहेत, कारण की मी परिपूर्ण माणूस असं कोणीच नाही आहे की नाही, अजून कोणी भेटला पण नाही आहे. तर जसा मी स्वतःचा स्वीकार करायला पाहिजे की माझ्यात हे चांगले गुण आहे आणि माझ्यात हे वाईट गुण आहे, तसं मी इतरांचाही स्वीकार करायला पाहिजे की हा व्यक्ती माझा मित्र आहे किंवा माझी पत्नी आहे किंवा माझे वडील आहेत, यांच्यात हे चांगले गुण आहे पण हे वाईट गुण किंवा मला न आवडणारे गुणही असू शकतात, आणि मी त्या व्यक्तीला संपूर्णपणे स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. स्वीकारणं कधी कधी संपूर्ण अवघड असतं, पण संपूर्णतेकडे स्वीकार करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी कमी होतात. म्हणून स्वतःचा व इतरांचा स्वीकार केला तर आपण निगेटिव्ह गोष्टी सुधारण्याकडे जास्त काम करतो, रॅदर दॅन म्हणजे एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा. बरोबर आहे. आणि तसंच आपल्या परिस्थितीचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण नवीनच गाडी घेतो, हवा आहे, सर्व्हिसिंग झालेली आहे, रस्त्याचे नियम पाळतोय, सिग्नल पाळतोय आणि सगळं काही 20च्या स्पीडवर चालवतोय, पण मागून कोणीतरी येऊन आपल्याला धडकतं. म्हणजे कधी कधी काही काही गोष्टी आपल्या हातातही नसतात, नियंत्रणाबाहेर असतात, पण त्या गोष्टी जर आपण लवकर स्वीकारल्या की असंही होऊ शकतं, माझ्यासोबतही होऊ शकतं जसं इतरांसोबत होतं, तर मी परत 5 किल्ल्या वापरेल. बरोबर आहे की नाही. आय कॅन स्टँड इट पासून आय कॅन स्टँड इट पर्यंत जाईल आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल, तणाव कमी तणावात राहून. बरोबर, तणाव येणारच नाही असं म्हणणार नाही मी, पण तो किती खेचायचा परत ते आपल्याच हातात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तणाव नियमनामध्ये वापरू शकतो. सर, दैनंदिन जीवनामध्ये या ताणतणावाचं नियमन कसं करावं आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं की जेणेकरून आपण तणावरहित राहू शकू? ताणतणाव आणि ताणतणाव नियमन हा खरंच मोठा विषय आहे आणि वेळेअभावी आपण खूप विस्तृत चर्चा याच्यावर करू शकत नाहीये. पण मी जाता जाता श्रोत्यांना हेच सांगेल की प्राधान्यक्रम ठरवणं खूप गरजेचं आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. जसं की अत्यावश्यक गोष्टी करणं खूप गरजेचं आहे पहिले, नंतर महत्वाच्या आणि नंतर इतर गोष्टी. आपण एक्झॅक्टली उलटं करतो, इतर गोष्टी पहिले करतो आणि अत्यावश्यक बाजूला ठेवतो, आणि मग आपलं खूप नुकसान होतं आणि त्यामुळे वेगळा स्थान तयार होतो. म्हणून अत्यावश्यक, महत्वाचे आणि इतर असे वर्गीकरण करून त्याला महत्व देणं गरजेचं आहे. आपण आपल्या घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे, कारण की निर्णय आपण स्वतः घेतो, त्याचे फायदे पण आपले आणि तोटेही आपले. घेताना म्हणून 2 पक्षी विचार करणं खूप गरजेचं आहे. निर्णय चुकवू शकतो, बरोबर येऊ शकतो, चुकला तरी त्याचे परिणाम माझे. म्हणून जर आपण घेतलं तर निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढते आणि आपला ताण कमी करण्यासाठी ती गोष्ट खूप महत्वाची ठरते. धन्यवाद सर, आपण इथे आलात, श्रोत्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, अंतरंग मनाचे या मानसिक आरोग्यविषयक संवाद मालिकेत डॉक्टर अमोल देशमुख यांचं मार्गदर्शन आपण घेत होतो. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्यासाठी. ऐकत रहा अंतरंग मनाचे. नमस्कार. मेंदू विकार व मानस